हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक फ्राईड राईस बनवणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 4 ते 5 एग म्हणजे अंडी घेतली आहेत। तसंच कांदा, टोमॅटो व अद्रक लसूण हे सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे व 1 ग्लास एवढा भात आपण शिजवून घेतलेला आहे। 4 ते 5 कांदे व 2 ते 3 टोमॅटो आणि अद्रक लसूण व हिरवी मिरची असं बारीक आपण हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। तसंच एका कढईमध्ये 4 ते 5 चम्मच तेल टाकायचं आहे। यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे व तसंच आपण बारीक चिरून घेतलेली सर्व भाजी यामध्ये टाकायची आहे। नंतर यामध्ये थोडा आपण पुदिना पण ॲड केला आहे, तो टाकून परतवून घेणार आहोत। यामध्ये 1 चम्मच एवढं मीठ घालायचं आहे व झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला परतवून घ्यायचा आहे। नंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद, कसुरी मेथी व गरम मसाला टाकणार आहोत। आता हे पण मसाले आपण या तेलामध्ये टाकायचे आहेत व कमी गॅसवर हे सर्व मसाले आपण आता हे मसाले पण आपण यामध्ये आता मस्त घ्यायचे असं आहे। तेल आपल्याला या मसाल्याला सुटले आता आहे। यामध्ये आपण आता 4 ते 5 एग घेतले आहेत जे आहे ते टाकणार आहोत व आपण 2 ते 3 अंड्याची मिनिटे भुर्जी हे करतो पण आपल्याला त्याचप्रमाणे आपण या तेलामध्ये एग टाकून कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटे हे सर्व एग परतवून घ्यायचे आहेत। नंतर आता आपण यामध्ये तयार करून घेतलेला भात टाकणार आहोत। साधारण 1 ग्लास एवढा भात मी इथे शिजवून घेतला आहे व तो आपण आता या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तर हा भात आपण आता यामध्ये टाकू शकता। आता भात आपला परतवून झाल्यानंतर आपण एका दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकून यामध्ये एक ऑमलेट तयार करून घेणार आहोत व हे ऑमलेट आपण या एग फ्राईड सोबत सर्व करायचं आहे। यामध्ये आपण 1 ते 2 चम्मच एवढे तेल टाकायचं आहे व लाल मिर्च आणि मीठ फक्त हे दोनच आपल्याला मसाले टाकून ही ऑमलेट तयार करून घ्यायचं आहे। आता हे ऑमलेट आपण या फ्राईड राईसवर टाकून सर्व करायचं आहे। कांदा, लिंबू तसंच ऑमलेट यासोबत आपण हे एक फ्राईड राईस मस्तपैकी खाऊ शकता। तर रेडी आहे मस्त असा आपला एग फ्राईड राईस। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।